म्हणून कौरव हे वधी जती, मग आम्ही भोग भोगी जती, हे असो मात आघडती. अर्जुन म्हणे, म्हणून हे कौरव मारले जावेत आणि मग आम्ही राज्य भोगावेत, या न घडणाऱ्या गोष्टीविषयी काहीच बोलले नको. मग कौरवांना मारायचं, त्यांचाही वध करायचा, मग राज्य भोगायचं आणि तूही निघून जायचं आमच्यामधून. म्हणजे तेही गेले, तुम्ही गेले, संपत्ती उरली. काय होणार आहे? अशी कल्पना करा. काही घरं आता पूर आला आपल्याकडे अनेक गावांमध्ये. काही बातम्या अशा वाचल्या की त्या घरचं कोणीच उरलं नाही शिल्लक. समजा एखादा मुलगा उरला असेल, त्याला चांगलं वाटेल का? अनभिषक्त सम्राट तो आपल्या संपत्तीचा झाला समजा, आणि बाकीचे सगळे मेले. चांगलं वाटेल का? नाही वाटणार. उपभोगत असताना पाहणारे आवश्यक आहेत. तुम्हाला जंगलात नेऊन टाकलं, एक छान बंगला बांधून दिला, कार दिली, संपत्ती एक 10-20 कोटी रुपये दिले, खाण्यापिण्याच्या वस्तू दिल्या, पाहणारं मात्र कोणी नाही. काय वाटेल? सगळं आहे ना उपभोगायला, पण पाहणारच कोणी नाही. काय उपयोग होणार आहे त्या संपत्तीचा? हेच अर्जुन म्हणतोय. 38 यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसा, कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्, कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मानि वर्तितुं, कुलक्षय कृतं दोषं प्रपंचाद्भीर जनार्दन. 38 आणि 39 श्लोक भगवद्गीता. जरी त्याचे चित्त लोभाने भ्रष्ट झालेले हे कौरव कुलक्षयाने होणारा दोष व मित्रद्रोहाचे पाप या दिसत नसले, तरी हे जनार्दना, कुलक्षयामुळे होणाऱ्या दोषाला पाहणाऱ्या आम्ही या पापापासून निवृत्त होण्यास कसे न जाणावे. समगीत. बुद्धी लोभाने नासते, तसे त्यांना न दिसते, मित्रद्रोही पाप जसे, कुलक्षयी दोष तसे, असे पाप करू नये, हे कामा कळू नये, महादोष कुलक्षय कृष्णा उघडे होय. हे अभिमान मध्ये भुलले, परिपास संग्रामा आले, तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. हे कौरव, अभिमानाच्या उन्मादाने बुद्धी भ्रष्ट झाले आणि जरी येथे युद्धासाठी आलेले आहेत, तरी आम्ही आपले हित कशात आहे पाहिले पाहिजे. उलट बाजू मांडायला हे भगवंत काय म्हणतील? अरे माजलेत, अभिमानी झालेले, ते पापी आहेत, दुष्ट आहेत, मार. त्याचं उत्तर आधीच द्यायला आहे. इनडायरेक्टली त्याला असं म्हणायचं की भगवंत हे म्हणेल, अरे ते पापी आहेत, दुष्ट आहेत, अभिमानी आहेत. पण भगवंता, हे जरी खरं असेल, त्यांना मारलं पाहिजे, हे जरी खरं असेल, तरी आपलं तर हित कशा ते पाहावं ना. बरं आम्ही मारलं, हित काय होणार आहे? तू निघून जाशील, पाप अंगात राहील, आणि कोणासाठी भोगायचं? सगळेच गेल्यावर. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे काळकुट. हे आपले ज्यांच्या रक्तमांसांचा संबंध आहे असे आपणच कसे मारावे, हे असे पाप कसे करावे? चांगले समजत असूनही हे काळकूट विष कसे घ्यावे? माहित आहे तरी विष प्राशन कसं करावं? का मारावं त्यांना? हा जी मार्ग चालता, पुढा सिंह झाला अवचिता, तो तव चुकविता लाभाती. अहो महाराजा,
वाट चालत असताना जर एकाएकी आपल्या समोर सिंह दिसला तर त्याला चुकून जाण्यातच जीव वाचणार आहे. उदाहरण द्यायला की महाराज सिंह आला, आपण जंगलातून चाललो, उगीच समोरासमोर कशाला यायचं? तो सिंह आहे, बदमाश आहे, आपल्याला झडप घालेल. उगीच युद्ध करण्यापेक्षा आपण आपल्या बाजूला निघून जायचं. म्हणजे ते बदमाश आहे सिंहासारखे, आपण बाजूला जाऊ ना, काय फरक पडला? नाही तर नाही. असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा, तरी ते कवण देवा लाभ सांगे. असलेला प्रकाश सोडावा आणि मग काळोख्या खोल विहिरीत जाऊन बसावे. प्रकाशात बसायचं नाही आणि एखाद्या विहिरीत उतरायचं जिथं काळोख आहे. असंच झालं. यात कोणता लाभ आहे ते सांग बरे देवा. म्हणजे आत्ताच आमची परिस्थिती चांगली आहे ना देवा? नाही तर नाही, काही गाव काही करू, कसे आपलं धकून जाईल. पण त्या खालच्या विहिरीत उतरायचं अंधारामध्ये. आज तरी थोडा बहुत प्रकाश आहे, कारण भगवंत समोर आहे, कमी पडणार नाही, काही होईल आमचं, असा अर्थ आहे प्रकाशाचा. का समोर अग्नी देखोणी जरी नवची जे ओसंडोणी, तरी क्षणी एका कवळुनी जाळू शके. किंवा वाट चालत असताना समोर अग्नी पेटलेला पाहून त्याच्यावरून न जावे. जर त्यास टाळून बाजूने न गेलो, म्हणजे त्या अग्नीवरून गेलो, तर तो चोहीकडून वेढून वस्त्रे पेटून आपल्याला एका क्षणात जाळून टाकेल. भगवंता अग्नी लागला असेल ना, आपण दुरून जावं. त्याच्यावरून समजा गेलो, काय होईल? वस्त्र पेटतील, तो जाळून टाकील, सगळीकडून अग्नी होईल. कशा करता याच्या तांब्याला घुसवतोयस तू युद्धाला? ते जाळून टाकतील. तैसे दोष आहे मूर्त अंगी वाजो असती पाहत, हे जाणताही केबी येत प्रवर्तावे. त्याप्रमाणे हे कुलनाशाचे दोष प्रत्यक्ष रक्तात येऊ पाहत आहेत. हे कळत असूनही येथे कसे प्रवृत्त व्हावे? रक्तात दोष येणार, पाप लागणार, आपल्याला जाळणार, मग कशा करता उडी घ्यायची या समरांगणात? ऐसे पार्थ ती अवसरी म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझ. त्यावेळी अर्जुन कृष्णास असे म्हणाला, देवा या घोर पातकाची थोरी तुम्हाला सांगतो ऐका. आता पाप म्हणजे अर्जुन किती तयार आहे शास्त्र दृष्टीनं, आपण तयार देखील नाही. मुळात अर्जुन कसा पात्र होता तो काय म्हणतोय? आता हे पाप समजा झालं, त्याचे परिणाम काय काय होणार आहे सांगतो भगवंत. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्म सनातन, धर्मे नष्टे कुलं कृष्ण मधर्मो भी भवच्युत. कुलक्षय झाला असता अति प्राचीन असे कुलात चालत असलेले विज्ञानी प्रयोग नष्ट होतात. विज्ञानी धर्मप्रयोग नष्ट झाले असता अधर्म सर्वही कुलाला चोहीकडून व्यापतो. मग अधर्मी बळ वाढते, अधर्म शिगेला पोहोचतो. युद्ध करायला परवानगी भगवद्गीतेने दिली, धर्मयुद्ध असेल तर. नाही तर सगळे नियम अर्जुन सांगतोय ते आपल्याला लागू आहेत, हे लक्षात घ्या. काहीही अर्जुन चूक बोललेला नाही. कुलक्षयेत कुलधर्म नासे सनातन धर्म, धर्मे नाशे कुळी मग अधर्मास मग तग शिग. जैसे काष्टे काष्टमंती जे, तेथ वन्नी एक उपजे, तेणे काष्ट जात जाळी जे प्रज्वळलेणी. जसे लाकडाने लाकूड घासले असता तेथे एक अग्नी उत्पन्न होतो आणि तो भडकला असता सर्वच लाकडे जाळतात. लाकडाने लाकडं घासायचे पूर्वी यज्ञामध्ये, काड्याचे डबी घेऊन नाही, त्याच्यातनं अग्नी मंत्राने प्रगट करायची. तेथे अग्नी उत्पन्न होतो आणि तो भडकला असता सर्वच लाकडे जाळतो. म्हणजे लाकडातून लाकडं घासल्यानंतर अग्नी उत्पन्न होतो, पण तो अग्नी तेच लाकडं जाळतो. तैसा गोत्रीची परस्परे, जरी वदगडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोरे
कुळची नाशे. भगवंता ठीक आहे, त्याप्रमाणे कुळातील लोकांनी मत्सराने एकमेकाचा जर वध केला, ते आम्हाला मारतील, आम्ही त्यांना मारून ते समाप्त होतील, आमचे काही जातील, असं जरी गृहीत धरलं, काय होईल भगवंता याचा परिणाम? आणि तो भडकला असता सर्वच लाकडे नाही तर भयंकर महादोषाने सर्व कुळ नष्ट होते, सर्व कुळ संपतील, सगळे लोक संपतील. म्हणजे पहिलं कारण काय होईल? कुळ संपेल, कुळात पाणी पाजणारं कोणी राहणार नाही. म्हणून येणे पापे वंशज धर्म लोपे, मग धर्मची आरोपे कुळा माझी. म्हणून या कुलक्षयाच्या पापापासून वंश परंपरेने चालत आलेल्या कुलातील विज्ञानी धर्माचा लोप होतो आणि मग कुळातील वंशजामध्ये अधर्मी दुर्गुण वाढतात किंवा अधर्मी गुणांचा टेका मिळतो व त्यामुळे अधर्म शिगेला पोचतो व तो बंडाळ अंधाधुंद काळ अधिक टिकतो. फार महत्वाची ओळ. दोष जर केले आपण, पाप जर केले, काय होईल? कुलक्षयापासनं पापापासनं वंश परंपरेने चालत असलेल्या कुलातील जे काही विज्ञानी प्रयोग होते ते न करण्याची बुद्धी होती. अनेक वारकरी संप्रदायाची घरं आहेत पण त्यांचे पोरं वारकरी नाहीत. लक्षात घ्या मी काय म्हटलं. अनेक आपली घरं अशी आहेत ज्यांचे पोरं आज साधक नाहीत, ज्यांचं पूर्ण घर साधक नाही. लक्षात घ्या काय होतं मग? तर धर्माचा लोप पावत जातो. समजायचं त्या घरी पाप सुरू झालेलं आहे. कोण येत नाहीत? जे पापी असतात. भगवान त्यांना दूर नेतो. नवरा आला तर बायको येत नाही, बायको आला तर नवरा येत नाही, एक माणूस आला तर दुसरा येत नाही, आणि आपणही येऊ देत नाही बऱ्याच वेळेस. इथून पाप सुरू झाला असं अर्जुन म्हणतो.